नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? असायलाच पाहिजे. तर आज रविवार असल्याकारणाने आम्ही चाललो फिरायला तर वणी दिंडोरी येथे. तसेच जाता रस्त्यात मला भूक लागली म्हणून आम्ही येथे थांबलो. मी या झाडाखाली आणि शेजारीच एक द्राक्षाचा बाग बघून आम्ही जेवायला थांबलो. त्यानंतर कोणी काय आणलं तर हे होती कोथिंबीरची वडी. त्यानं ती बनवली ती रूपाने, परत क्रेडिट घ्यायला तर मोठी दिदी तयार. हे मीच बनवले त्या म्हणून तिला विचारलं तू काय केलं, तर तिने केलं ते गवारीच्या शेंगा, क्रिस्पी शेंगा. आणि नंतर जिजांनी आणली, जिजा म्हटलं मी चटणी केली आहे. त्यानंतरच अश्विनीने एक व्हेज बिर्याणी बनवून आणली होती. तसेच आम्ही तो जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी एक झाडाखाली थांबलो. सर्वांनी जेवणाचा छानपैकी आस्वाद घेतला. सर्वजण व्यवस्थित छान जेवले. रुपा अरे बापरे. तसेच मग शेजारी द्राक्षाचा बाग असल्यामुळे आता तिथे रीलसाठी तर आम्ही आवरलो नाही, म्हणून आम्ही ते छान मस्तपैकी रील बनवल्या. सर्वांनी त्या द्राक्षाच्या बागांमध्ये आनंद घेतला आणि फिरलो. तसेच आम्ही पुढे जाऊन निघालो तर आम्ही सप्तशृंगी गडाच्या कमानीजवळ आलो. तसेच तिथे पोहोचलो. नंतर आता आम्हाला वरती जायचं कसं त्याची चिंता, म्हणून बघितलं अरे वा इथे तर रोपवे आहे आणि रोपवेमधून आम्ही वरती गेलो. प्रत्येकी 60 रुपये तिकीट आहेत तिथे. तसेच मग आता त्याच ठिकाणी जाताना थोडंसं पायी चालावं लागतं, पण इट्स ओके, जवळच आहे ते, फार काही लांब नाही आहे. मग आम्ही रोपवेचे तिकीट घेतल्यानंतर रोपवेमधून आम्ही वरती जाण्यास निघालो. तर तो एक्सपिरियन्स पहिलाच असल्याकारणाने एक अतिशय आनंद तिथे आला आणि खूप छान वाटले आम्हाला की एक नवीन काहीतरी आणि छान तिथे इन्व्हेंट केलेला आहे. फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो आणि खूप पॉझिटिव्ह फिलिंग्स आल्या, खूप छान वाटलं. तर मंडळी, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाय, टेक केअर.